हाय, हॅलो, ओला, नमस्कार. नेचर गप्पा विथ हर्षदामध्ये मी हर्षदा तुमचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट एका कीटकाची, त्याच्या आयुष्यातल्या एका टप्प्याची आणि त्याच्या आयुष्यातल्या त्या टप्प्यावर तो कीटक केवढी मेहनत करतो आणि कसली भन्नाट कामगिरी करतो ह्याबद्दलची. तर ह्या व्हिडिओची सुरुवात होते मला हा कीटक माझ्या बाल्कनीत दिसण्यापासून. म्हणजे जूनच्या मध्यावरचा एक दिवस होता. साधारणतः बाहेर थोडा थोडा पाऊस पडायला लागलेला होता आणि मी एक दिवस बाल्कनीत आले तेव्हा मला हा कीटक म्हणजे ही माशी इथे माझ्या बाल्कनीत स्वतःचं घरटं बांधताना दिसली. या कीटकांना पॉटर वास्प किंवा मेसन वॉस्प असं म्हणतात. मराठीतनं यांना कुंभार माशी असं नाव आहे. कीटकांच्या हायमेनोप्टेरा वर्गातील वेस्पिडी कुळातल्या सबफॅमिली युमेनिने मध्ये ह्या कीटकांचा समावेश होतो. कुंभाराच्या मडक्यासारखी दिसणारी अशी यांची घरटी हे यांना कुंभार माशी किंवा पॉटर वास्प असं म्हणण्याचं कारण. या वॉस्पबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्यामधली फिमेल वॉस्प म्हणजे मादी हीच घरटी बांधण्याची अवघड जबाबदारी पार पाडते. म्हणजे हिच्या आईने बांधलेल्या अशाच एखाद्या घरट्यातनं ही आधी बाहेर आली असणार आणि त्यानंतर मेटिंग हे 2 टप्पे आता पार पडलेले आहेत आणि आता तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे घरटी बांधणे आणि अंडी घालणे ह्याची तयारी आता ही वॉस्प करत आहे. तर ह्यांचे हे 2 पुढचे जे मॅन्डिबल्स दिसत आहेत म्हणजे ह्यांचे हे 2 सुळे आणि त्यांचे पुढचे 2 पाय ह्यांच्या मदतीने पाणी आणि माती ह्याचा चिखल करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून ते लिंपून ही अशा प्रकारची मडक्यासारखी घरटी हे वॉस्प तयार करतात. तर घरट्यांसाठी पाणी आणि माती ह्या कुंभार माशांना मिळतं कुठून? तर लोकांच्या बगीच्यांपासून ते बर्ड बाथ किंवा कुंड्या ज्यामध्ये पाणी घातलेलं असेल झाडांच्या किंवा अगदी ओढ्यांपर्यंत अशा बऱ्याच ठिकाणी मी ह्या माशांना पाणी जमा करताना आणि चिखल जमा करताना पाहिलेलं आहे. तर हे अशा प्रकारचं घरटं बांधून झाल्यावर ही कुंभार माशी घरट्याच्या तोंडाशी अशा प्रकारे आपलं अंड असं लटकवते. तर आता हिला ह्या अंड्यातनं बाहेर पडणाऱ्या तिच्या अळ्यांची खाण्याची सोय करायची असते. यासाठी ही वॉस्प काय करते तर आजूबाजूच्या झाडाझुडपांवरती तिला ज्या योग्य वाटतील अशा प्रकारचे सुरवंट किंवा पतंगाच्या अळ्या किंवा बिटलच्या अळ्या असं काहीतरी ती शोधते. त्यानंतर त्या अळ्यांना ती जाऊन डंख मारते आणि मग त्या अळ्या पॅरालाइज होतात. म्हणजे हिच्या डंखामुळे त्या अळ्या संवेदनाहीन बधीर बनतात आणि अशा अर्धमेल्या अळ्या ती स्वतःच्या घरात आणून ठेवते. अशा एका घरट्यात साधारण 2 किंवा 3 अळ्या ती आणून ठेवते. तर ह्यानंतर ही माशी ह्या घरट्याचं तोंड असं लिंपून बंद करून टाकते. पण एक घरटं बांधून ती थांबत नाही, तर अशी 8 ते 10 घरटी ती बांधते. मी स्वतः ह्या वॉस्पला 8 तरी घरटी नक्कीच बांधताना पाहिले. आणि ह्या सगळ्या घरट्यांसाठी सारखीच प्रक्रिया ती पार पाडते. म्हणजे घरटं बांधून त्यात एक अंड घालणं आणि त्यात अळ्या आणून ठेवणे. तर हे आत्ता जे तुम्ही पाहताय ते 8 घरट्यांचं मिळून एक घरटं हिने तयार केलेलं आहे. तर ह्यानंतर काही काळाने या घरट्यांच्या आत अंड्यांमधनं वॉस्प किंवा कुंभार माशीच्या अळ्या बाहेर पडतात व त्या त्यांच्या आईने आणून ठेवलेले सुरवंट खाऊन वाढतात. आणि मग त्यांचं रूपांतर आधी कोश, प्युपा व नंतर अशा मोठ्या नर किंवा मादी वॉस्पमध्ये होतं. जेव्हा त्यांची पूर्ण वाढ होते तेव्हा ते या घरट्याला छिद्र पाडून बाहेर येतात.
आता या कुंभार माशीचं मी जे निरीक्षण केलं त्यात मला कळलेल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, या कुंभार माशीला ही सगळी घरटी बांधून अशी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 10 दिवस लागले. यामध्ये घरटं बांधायला तसा कमी वेळ लागला. अगदी 15 ते 20 मिनिटात अखंड चक्रा मारून हे घरटं पूर्ण करायची. मात्र आळ्या आणण्यासाठी जास्तच वेळ लागत होता. कधीकधी 20 ते 30 मिनिटं, तर कधीकधी चक्क अर्धा दिवस एक आळी आणण्यासाठी तिला लागला. यांच्यासाठी हे आळ्या आणण्याचं कामच अत्यंत जिकिरीचं असतं. आता ह्या घरटी बांधताना ह्या वॉस्पवरती अनेक प्रकारची संकटं येऊ शकतात. जसं ही बाहेर गेलेली असताना पक्ष्यांचं भक्ष्य वगैरे बनू शकते, किंवा ह्या घरट्यांना कुकू वॉस्प नावाचे एक प्रकारचे वॉस्प त्रास देऊ शकतात. पण सुदैवानं हिच्या बाबतीत आणि ह्या घरट्याच्या बाबतीत असं काही घडलं नाही. मी पाहिल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी मात्र ह्या वॉस्पचं काम बंद असायचं. रात्री हे काम थांबवायची. ही वॉस्प जेव्हा बाहेर आळ्या आणायला जायची तेव्हा हे घरटं उघडच असायचं. ह्या प्रकारचे काही वॉस्प हे घरटं प्रत्येक वेळी बंद करत असल्याची नोंद आहे, पण हिने मात्र असं केलं नाही. अजून एक गोष्ट म्हणजे ही कुंभार माशी जाता जाता अगदी शेवटच्या टप्प्यात ह्या घरट्यावरती अशा प्रकारचं हे एक छोटंसं खांबासारखं स्ट्रक्चर बांधून गेली. आता हे सजावटीसाठी आहे की ह्याचा काही उपयोग आहे हे मात्र मला कुतूहलच आहे. तर जवळपास 10 दिवस रोज सकाळी उठून पहिल्यांदा हिचं घरटं कुठवर आलं आहे हे पाहायचा मला जणू काही छंदच लागला होता. आणि मग घरटं पूर्ण झाल्यावर जेव्हा पुन्हा कधीच परत न येण्यासाठी ही वॉस निघून गेली तेव्हा थोडंसं वाईटही वाटलं होतं. बघा ना, एवढासा कीटक आणि केवढं अफाट काम करतो. मला नेहमीच वाटतं की आपण जसं प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचं आपुलकीने प्रेमाने निरीक्षण करतो ना, तसं कीटकांचंही करायला हवं. यांचंही विश्व तेवढंच अद्भुत आणि थक्क करायला लावणार आहे. तर अभ्यासकांच्या मते या घरट्यांमधनं साधारणतः महिनाभरानंतर अडल्ट वॉस बाहेर येतात. तर आता मी वाट पाहते या सोहळ्याची. हे सगळं जर मला बघायला मिळालं तर नक्कीच मी तुमच्याशीही शेअर करेन. तुम्ही अशा आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचं निरीक्षण करत राहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या वेळी नवीन कशावर तरी गप्पा मारूयात. भेटूयात.